Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 10 division of polynomials. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 10.1 कंप्लीट करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला डिवाइड सांगितलेला आहे. राइट द कोएफिशिएंट अँड रिमाइंडर. म्हणजे आपल्याला जे पण काही एग्जांपल दिलेले आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला 10 एग्जांपल दिलेले आहे. 10ही एग्जांपल मी तुम्हाला इझी वेने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इथे आपल्याला काही रूल्स अप्लाय करायचे आहे. ते आपण रूल्स 7th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहे. ते रूल्स कोणते रूल्स यूज करायचे आणि कोणत्या एग्जांपल मध्ये यूज करायचे हे आपण एग्जांपल सॉल्व करताना बघूया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 21m² डिवाइडेड बाय 7m. इथे आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे आणि एक्सप्लेनेशन पण लिहायचं आहे. एक्सप्लेनेशन आपल्याला का लिहायचं आहे कारण आपण त्या एक्सप्लेनेशन मध्ये कोणता नियम यूज करणार आहे, तो रूल आपण कुठे यूज करणार आणि कसा यूज करणार हे बघणार आहे. आणि इथे आपल्याला सोल्युशन मध्ये डिव्हायडेशन करायची आहे. बघा इथे 7m लिहायचं आहे आणि इथे 21m² लिहायचं आहे. नेक्स्ट आता इथे हे जे आपण 3m राईट केलेले आहे हे 3m कसे आलेत, तर जसं आपण सिंपल डिव्हिजन करत असतो सेम ॲज इट इज आपल्याला ही डिव्हायडेशन करायची आहे. आणि इथे एवढंच आहे की या ठिकाणी व्हेरिएबल्स आलेला आहे, तर इथे स्क्वेअर रूट मध्ये आहे, स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे, तर तो व्हेरिएबल कसा आलेला आहे हे पण आपण बघणार आहे. बघा आता इथे आपल्याला 7m × 3m आपण घेतलेला आहे. आता हा 3m आपण का घेतला, कारण की 7 ला कितीने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला 21 आन्सर मिळणार आहे, तर 7 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यास 21 आन्सर मिळणार. आणि इथे m² कसा घ्यायचा, तर इथे 7 ला आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेला आहे m, मग 3 ला आपण m का घेतला, m² का घेतला नाही, तर इथे आपल्याला हा एक रूल लक्षात ठेवायचा आहे. a to the power m into a to the power n is equal to a to the power m plus n. म्हणजे कोणताही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची जी पॉवर टर्म आहे त्याची आपल्याला ॲडिशन करायची असते मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, मग इथे मल्टिप्लाय आहे तर हे जे पॉवर आहे व्हेरिएबल्सचे ह्या पॉवरची आपल्याला ॲडिशन करायची. मग इथे 1 ऑलरेडी आहे. आता व्हेरिएबलला कोणताही पॉवर नसते म्हणजे काय असते, ऑब्विसली 1 असतो. आता इथे व्हेरिएबलला आपल्याला किती द्यायचे आहे की आपल्याला इथे 2 मिळणार. मग 1 + 1 ॲडिशन केली तर इथे आपल्याला 2 मिळणार आहे स्क्वेअर. ओके, म्हणून आपण इथे m to the power 1 म्हणजे व्हेरिएबल 1 लिहिला, हा 1 नाही लिहिला तरीही चालेल. आता आपण इथे 3m घेतलेला आहे, हा 3m आपल्याला इथे घ्यायचा आहे. म्हणजे बघा ह्या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर इथे 21 आन्सर येते. 7 3 जा 21, म्हणून आपण इथे 21m² राईट केलेला आहे. आणि 21 - 21 इथे 0 येणार आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला इथे कोएफिशिएंट लिहायचा आहे. कोएफिशिएंट आणि रिमाइंडर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की आन्सर मध्ये आपल्याला राईट करायचं. कोएफिशिएंट इथे काय आलेला आहे 3m आणि रिमाइंडर आलेला आहे 0. ओके, नेक्स्ट आहे सेकंड एक्झाम्पल 4a³ डिवाइडेड बाय -10a. इथे सोल्युशन आपण लिहून घेतलेलं आहे आणि एक्सप्लेनेशन इकडे लिहून घेतलेलं आहे. सोल्युशन मध्ये आपल्याला इथे -10a घ्यायचा आहे आणि इथे 40a³ घ्यायचा आहे. आता आपण हे -4a² कसं घेतलेलं आहे ते आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघूया. इथे घ्यायचा आहे आपल्याला हा -10a इंटू इथे इक्वल टू 40a. हे आपण 40a³ इथे राईट केलेलं आहे. आता इथे आपल्याला बघायचं आहे की ह्या 10 ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 40 मिळणार आहे. 10 ला आपण 4 ने मल्टिप्लाय केल्यास इथे 40 मिळणार आहे, म्हणून आपण इथे 4 राईट केलेला आहे. आता इथे a³ आहे तर आपल्याला इथे a राईट करायचं आहे आणि व्हेरिएबलला आपण पॉवर किती लिहिणार आहे या ठिकाणी ते बघायचं. बघा इथे a³ आहे. आता इथे a³ म्हणजे इथे 3 आहे, तर 1 मध्ये किती आपण ॲड केले तर इथे 3 येणार आहे. 1 मध्ये आपण 2 ॲड केले तर इथे आपल्याला 3 मिळणार आहे. कारण आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं, बघा इथे हा रूल आपल्याला यूज करायचा आहे. पॉवर टर्मची ॲडिशन करायची असते मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणून इथे आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे तर पॉवर टर्मची आपण ॲडिशन करू. 1 + 2 इथे 3 येणार आहे. मग 3 आला पाहिजे म्हणून आपण इथे स्क्वेअर राईट केलेला आहे a ला. आलं लक्षात. आता इकडे आपण हे -4a² घेणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला आणखी एक रूल अप्लाय करायचा आहे की इथे मायनस आणि मायनस साइन द्यायचे आहे, बिकॉज इथे आन्सरला प्लस साइन आहे. इथे +40a³ दिलेला आहे तर इथे मायनस दिलेला आहे
आता इथे मायनस आहे तर इथे आपण प्लस घेतलं तर मायनस प्लस काय होत असतं, मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस आणि प्लस घेतला तर काय होणार, मायनस साईन येणार आहे. जर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस आणि मायनस साईन घेतला तर प्लस येणार आहे. आपल्याला आन्सरमध्ये प्लस साईन घ्यायचा आहे ना, म्हणून इथे आपण मायनस मायनस साईन घेणार आहे दोन्हीही नंबरला. इथे ऑलरेडी मायनस साईन आहे तर 4a² पण आपल्याला मायनस साईन राईट करायचं आहे, जेणेकरून आपल्या आन्सरला इथे आपण प्लस साईन राईट करू शकतो. ओके, मायनस मायनस साईन इथे प्लस होणार आहे. आता इथे आपल्याला सोल्युशनमध्ये -4a² राईट करायचं आहे आणि इथे 40a³ राईट करायचं आहे आणि 40 - 40 इथे काय येणार, 0. इथे कोइशंट येणार आहे -4a² आणि इथे रिमाइंडर येणार आहे 0. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -48p⁴ डिवायडेड बाय -9p². इथे आपल्याला डिव्हिजनमध्ये -9p² आणि इथे -48p⁴ राईट करायचं आहे. आता एक्सप्लेनेशनमध्ये राईट करायचं आहे की इथे बघा -p² ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे, असा कोणता नंबर घेणार आहे की इथे आपल्याला 48p⁴ हा नंबर आपल्याला मिळणार आहे. पण आता 9च्या टेबलमध्ये 48 हा नंबर येतच नाही. जर आपण 9च्या टेबलमध्ये 5 नंबरला येणारा 45 नंबर घेतला तर तो स्मॉल येतो आणि 6 नंबरला येणारा 54 नंबर घेतला तर तो ग्रेटर नंबर होईल. मग आपण इथे एक टर्म यूज करू शकतो. इथे 48/9 या दोघांना पण आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो. ओके, 3 1 जा 3, इथे 3 घेतला तर 4 - 3 1 येणार आहे आणि 18 होणार. 3 6 जा 18 म्हणजे इथे 16 येणार आहे. ओके, नंतर इथे 3 3 जा 9. आता 16 आणि 3 ला आपण पुढे फर्दर डिव्हाइड करू शकतो का, नाही, म्हणून इथे आपल्याला 16/3 राईट करायचं आहे. ओके, आता 16/3 9 मल्टिप्लाय 16/3 राईट केलं तर 48 कसे येणार आहे, तर आपण इथे सॉल्व्ह करून बघूया. 16/3 मल्टिप्लाय 9, बघा 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. आता आपल्याला इथे हा 16 आणि 3 मल्टिप्लाय करायचा आहे. 16 3 जा 48. ओके, म्हणून आपण इथे 16/3 हा नंबर राईट केलेला आहे. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला आन्सर आहे 48 इथं मिळणार आहे. इथे आपण सॉल्व्ह करून बघितलेलं आहे. आता आपल्याला इथे p राईट करायचा आहे, पण p ला पॉवर किती द्यायची आहे हे बघायचं. बघा आपण आधी एक रूल यूज केला होता यामध्ये की पॉवरची जर आपण ॲडिशन केली तर इथे आपल्याला मिळणार आहे तो नंबर. मग आता इथे 2 आहे, मग 4 नंबर आपल्याला पाहिजे तर 2 मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 4 मिळणार आहे. तर 2 मध्ये आपण 2 ॲड केले तर आपल्याला इथे 4 मिळणार आहे, म्हणून आपण इथे p ला स्क्वेअर राईट करूया. ओके, आता साईन काय द्यायचं आहे, आता इथे मायनस साईन आहे आणि आन्सरला पण मायनस साईन आहे. आता इथे मायनस साईन आहे आन्सरला, तर इथे आन्सरला आपण मायनस साईन केव्हा देत असतो, जेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साईन असतात तेव्हा आन्सरला मायनस साईन असते. आता इथे मायनस साईन आहे तर ह्या जे 16/3 हा नंबर आहे या नंबरला आपल्याला प्लस साईनच राहू द्यावं लागेल, कारण की मायनस प्लस आन्सरला मायनस साईन येत असते. ओके, हा इथे आपल्याला रूल यूज करायचा आहे. मग इथे आपण लिहिणार आहे 16/3p² आणि इथे आपल्याला काय मिळालेलं आहे 48p⁴ आणि इथे रिमाइंडर काय येणार आहे 0. म्हणून इथे आपण लिहिणार कोइशंट इज इक्वल टू 16/3p² आणि रिमाइंडर इज इक्वल टू 0. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 40m⁵ डिवायडेड बाय 30m⁵. आता इथे आपण सोल्युशनमध्ये लिहायचं आहे, इथे 30m⁵ राईट करायचं आहे आणि 40m⁵ राईट करायचं आहे. आता एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला राईट करायचं, बघा इथे आपण 30m³ इंटू म्हणजे 30 ला आपण कितीने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला 40 आन्सर मिळणार आहे. तर 30च्या टेबलमध्ये तर आपण 40 इथे राईट करू शकत नाही, कारण 30च्या टेबलमध्ये 40 येतो का, नाही, म्हणून याला आपण इथे डिव्हाइड करणार आहे. बघा 40/30,
40/30 हे दोन्हीही 10च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण इथे 10ने याला डिवाइड करून घेऊया. ओके, म्हणजे रिड्यूस फॉर्ममध्ये आपण इथे राईट करत आहे याला. 10 4 जा 40 आणि 10 3 जा 30. ओके, आता इथे 4/3 आपल्याला राईट करायचं आहे. 4/3. आता 30 आणि 4/3 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यास आपल्याला इथे 40 आन्सर कसं फाइंड होणार आहे, तर इथे आपण याचं मल्टिप्लिकेशन करून बघूया. 30 मल्टिप्लाय 4/3. बघा इथे 30 इंटू 4 करायचं आहे. 30 इंटू 4 3 4 जा 12 आणि इथे हा 0 राईट करायचा आहे आणि अपॉनमध्ये आपण हा 3 राईट करूया आणि काय आन्सर मिळणार मग बघा. 3 1 जा 3 3 4 जा 12 आणि हा 0 ॲज इट इज. म्हणजे ह्या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला इथे 40 आन्सर मिळणार आहे. ओके, आता नंबर आहे आपल्या व्हॅरिएबल्सचा. व्हॅरिएबल्सला आपण किती पॉवर राईट करायची आहे, इथे व्हॅरिएबल आपण m राईट करून घेऊया. आन्सरमध्ये व्हॅरिएबलला पॉवर 5 आहे आणि इथे पॉवर 3 आहे. मग 3 मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 5 मिळणार, तर 3 मध्ये 2 ॲड केले तर आपल्याला 5 मिळणार आहे. म्हणून आपण इथे स्क्वेअर राईट करणार आहे m ला. ओके, आता आपल्याला हा जो नंबर आपण फाइंड केलेला आहे हा नंबर इथे राईट करायचा आहे क्वेशंटमध्ये, म्हणजे 4/3m स्क्वेअर आणि इथे आपल्याला 40m टू द पॉवर 5 राईट करायचा. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला मायनस साईनचा काही इश्यू नाही आहे, म्हणून आपण इथे मायनस प्लसवाले रूल्स जे आहे मल्टिप्लिकेशनचे ते यूज करणार नाही. आता इथे आपल्याला डायरेक्ट मायनस करायची आहे. 40 - 40 0 आणि इथे कोएफिशियंट राईट करायचा. कोएफिशियंट इज इक्वल टू 4/3m स्क्वेअर. रिमाइंडर इज इक्वल टू 0. ओके, एक्झाम्पल नंबर 5 आहे 5x³ - 3x² डिवायडेड बाय x². आता इथे आपल्याला सोल्युशनमध्ये x² राईट करायचा. 5x³ - 3x². आता बघा एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला राईट करायचं आहे की x² इंटू इथे आपण x² ला कशाने मल्टिप्लाय करणार आहे की आपल्याला इथे 5x³ मिळणार आहे. बघा जेव्हा आपण सिंपल डिव्हिजन करत असतो तेव्हा आपल्याला जेव्हा मोठे मोठे नंबर्स दिलेले असतात तर आपण 1 बाय 1 एक एक नंबर घेऊन डिव्हिजन करत असतो. तसं सेम आपल्याला इथे करायचं आहे. आपल्याला इथे 2 टर्म्स दिलेले आहेत तर आपल्याला आधी 1 टर्म्स घ्यायची आहे आणि नंतर आपण सेकंड टर्म डिवाइड करणार आहे. ओके, मग आपण इथे फर्स्ट टर्म डिवाइड करूया. आता इथे x² ला आपण कशाने मल्टिप्लाय केले तर आपल्याला 5x³ हा नंबर मिळणार आहे. तर इथे बघा x ला कोणताही नंबर नसतो, तर कोणत्याही व्हॅरिएबलला नंबर दिलेला नसेल तर तिथे ऑब्विसली काय असतो 1 असतो. म्हणून 1 ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 5 मिळेल. तर माहिती आहे आपल्याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 मिळेल. 5 1 जा 5. आता इथे व्हॅरिएबलला आपल्याला काय पॉवर लिहायचं आहे ते बघा. इथे आन्सरमध्ये व्हॅरिएबलला 3 पॉवर आहे, इथे व्हॅरिएबलला 2 पॉवर आहे. मग 2 मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला इथे 3 मिळणार आहे. 2 मध्ये आपण 1 ॲड केला तर आपल्याला इथे 3 मिळणार. म्हणून आपण या x ला पॉवर किती देणार 1 लिहिणार आहे. ओके, मग आता इथे हा जो 5x1 आपण घेतलेला आहे 5x, आता इथे पॉवर 1 राईट केला ना आपण तरी चालेल, नाही राईट केला तरीही चालेल. म्हणून आपण इथे 5x राईट करूया आणि काय आन्सर मिळालेला आहे 5x³. म्हणून इथे 5x³ राईट करायचा आणि मायनस करायची आहे. 5 - 5 0. आता आपल्याला -3x² इथे राईट करून घ्यायचं आहे. आता हे आपलं 1 नंबरचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. आता सेकंड टर्मचं एक्सप्लेनेशन आपण राईट करूया. या x² मध्ये परत आपल्याला इथे x² राईट करायचं आहे आणि x² ला कितीने आपण मल्टिप्लाय करणार आहे जेणेकरून आपल्याला इथे 3x² मिळणार आहे, -3x² मिळणार. ओके, मग इथे व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबलला 1 आहे तर आपण 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल इथे 3 मिळणार आहे. म्हणजे 3 1 जा 3. हे आपल्याला व्हॅरिएबलला पॉवर किती द्यायची आहे बघा. इथे आन्सरमध्ये व्हॅरिएबलला पॉवर 2 आहे आणि इथे पण पॉवर 2 आहे. मग पॉवर इथे 2 ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे, म्हणजे इथे ॲड करायची काही आवश्यकताच नाही. इथे आपल्याला व्हॅरिएबल राईट करायची आवश्यकता नाही. ओके, आता आपण साईनचा रूल बघूया. बघा इथे मायनस साईन दिलेला आहे आन्सरला, तर आपल्याला या क्वेश्चनमधून आन्सरला मायनस साईन कसं मिळेल तर आपण बघितलं होतं की मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस
मल्टिप्लाय मायनस, प्लस मल्टिप्लाय मायनस साईन असेल तर आन्सरला मायनस साईन येतं. मग इथे आता या नंबरला कोणतंही साईन नाही म्हणून आपण ॲज इट इज सेम तसंच राहू देऊया प्लस साईन. आता इथे आपण हा जो नंबर घेतलेला आहे 3, ह्या नंबरला आपण मायनस साईन दिलं तर इथे प्लस मायनस मायनस साईन येऊन जाणार आहे. ओके, आता आपल्याला हा नंबर इथे राईट करायचा आहे -3. इथे -3 राईट करून घ्यायचा आणि इथे -3 स्क्वेअर 3x² राईट करायचा. आता इथे आपल्याला मायनस करायची म्हणजे 3 - 3 काय होणार 0 होणार. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मायनस साईन तर काय होत असतं प्लस साईन होत असतं. पण ऑलरेडी आता इथे आपल्याला मायनस करायची असते डिव्हिजनमध्ये म्हणून हे मायनस साईन इथे आपण राईट करूया. बघा आता जर आपण ह्या दोन मायनस साईनमध्ये कंपॅरिझन केलं तर काय होणार प्लस होणार आणि प्लस आणि हे मायनस साईन घेतला आपण तर प्लस मायनस मायनस म्हणून आपण इथे मायनस करत असतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 6 नंबर. 8p³ - 4p² डिवायडेड बाय 2p². इथे सोल्युशन राईट करायचं आहे आणि इकडे आपल्याला एक्सप्लेनेशन राईट करायचं आहे. इथे सोल्युशनमध्ये आपण हा नंबर इथे राईट करून घेऊया डिवायडेशनमध्ये. आता एक्सप्लेनेशनमध्ये काय करायचं बघा, हा 2p² राईट करायचा आहे. 2p² ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 8p³ मिळणार आहे. इथे 2 टर्म दिलेले आहे आपल्याला म्हणून आपण 1 बाय 1 फर्स्ट टर्म पहिले आपण डिवाइड करून घेऊया आधी आणि नंतर आपण सेकंड टर्मला डिवाइड करूया. म्हणून आपण इथे फर्स्ट टर्म राईट केलेली आहे 8p³. मग 2 ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 8 मिळणार आहे. 2 च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला येतो 4 नंबरला येतो. ओके, आता इथे आपण 4 राईट केला, 2 4 जा 8. आता इथे आपल्याला p राईट करायचा आहे पण p ला आपण पॉवर किती देणार. इथे आन्सरमध्ये आपल्याला p ला पॉवर 3 आहे आणि इथे p ला पॉवर 2 आहे. 2 मध्ये किती आपण ॲड केले तर इथे 3 मिळणार, 2 मध्ये 1 ॲड केला तर 3 मिळणार म्हणून इथे आपण p ही राहू दिला तरीही चालेल. आता इथे आपल्याला ही जी टर्म आहे म्हणजे आपण हा जो नंबर फाइंड केलेला आहे हा नंबर इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये लिहायचा असतो 4p आणि जो नंबर आपल्याला मिळालेला आहे तो आपण 8p³ इथं राईट करून घेऊया आणि मायनस केली तर 8 - 8 0. आता नेक्स्ट आपण हा नंबर घेऊया -4p². सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायची आहे. ही आपलं फर्स्ट एक्सप्लेनेशन आहे आणि सेकंड एक्सप्लेनेशन राईट करायचं. 2p² ला आपण कितीने मल्टिप्लाय करणार तर आपल्याला -4p² इथे मिळणार आहे. ओके, आता इथे 2 च्या टेबलमध्ये 4 किती नंबरला येतो हे बघायचं. 2 च्या टेबलमध्ये 4 येतो 2 नंबरला, 2 2 जा 4. आता बघा इथे आपल्याला व्हेरिएबल राईट करायची आवश्यकता नाही बिकॉज इथे p ला स्क्वेअर आहे आणि इथे पण p ला स्क्वेअर आहे म्हणजे p² ॲज इट इज इथे येणार आहे. ओके, म्हणून इथे आपल्याला हा नंबर घ्यायचा आहे 2. पण इथे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे आपल्याला आन्सर दिलेला आहे हे मायनसमध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला इथे एका नंबरला मायनस साईन द्यायची आहे कारण आपण रूलमध्ये आधी बघितलं होतं की प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. म्हणून आन्सरला जर मायनस साईन असेल तर आपल्याला हे जे आधीचे नंबर असतात हे डिफरंट पाहिजेत. म्हणजे इथे प्लस साईन आहे तर ॲज इट इज राहू देऊ आणि आपण ह्या 2 ला मायनस साईन राईट करूया. ओके, म्हणजे इथे आपल्याला -2 राईट करायचा आहे आणि इथे आपल्याला 4p² राईट करायचा. ठीक आहे, आता इथे आपल्याला मायनस करायची आहे तर 4 - 4 0. इथे बघा इथे आपण डिवायडेशनमध्ये मायनस साईन राईट करत असतो. मग ह्या दोन साईनमध्ये कंपॅरिझन केलं तर काय येणार मायनस मायनस साईन प्लस, मग प्लस मायनस साईन मायनस असते म्हणून आपण इथे मायनस करत असतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया 7 नंबर. 2y³ + 4y² + 3 डिवायडेड बाय 2y². इथे आपण सोल्युशन राईट करूया. सोल्युशनमध्ये आपल्याला इथे 2y² राईट करायचा आहे आणि आतमध्ये आपल्याला ही पूर्ण जी टर्म दिलेली आहे ही टर्म राईट करायची आहे आणि इथे आपण एक्सप्लेनेशन राईट करू. ओके, आता इथे आपल्याला हा 2y² राईट करायचा. 2y² ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 2y³ मिळणार आहे. आपण इथे 1 बाय 1 टर्म सॉल्व करणार आहे. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3 टर्म दिलेले आहे तर आपण 1 बाय 1 टर्म इथे आपण डिवाइड करूया. ओके, म्हणून आपण फर्स्ट टर्म इथे राईट केली. तर बघा आता इथे 2 ला कितीने मल्टिप्लाय केले तर आपल्याला 2 मिळेल, तर 2 ला 1 ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला 1 मिळेल. मग इथे आपण 1 राईट केला तरी चालेल. ओके,
आता इथे आपल्याला आन्सरमध्ये y ची पॉवर इथे 3 दिलेली आहे, म्हणून इथे y ला आपण किती पॉवर देणार आहे, इथे 2 पॉवर आहे, तर 2 मध्ये किती आपण ॲड केले तर आपल्याला 3 मिळणार, 2 मध्ये आपण 1 ॲड केले तर 3 मिळणार. आता इथे आपण हा 1 राईट केला तरीही चालेल आणि नाही राईट केला तरी चालेल, आणि पॉवरचा 1 पण आपण राईट केला तरीही चालेल, नाही केला तरी चालेल. बिकॉज व्हेरिएबल फक्त सिंगल व्हेरिएबल असेल तर त्याला पॉवर पण 1 असते आणि कोएफिशियंट पण 1 असतो, म्हणून इथे फक्त आपण y राईट करूया. मग इथे आन्सरमध्ये आपण कोएफिशियंटमध्ये इथे y राईट करूया, आणि काय मिळालेलं आहे मग इथे आपल्याला 2y क्यूब, याची मायनस करायची 0. आता हा प्लस y स्क्वेअर इथे राईट करायचा. फर्स्ट एक्सप्लेनेशन, सेकंड एक्सप्लेनेशन राईट करूया. हा 2y स्क्वेअर घ्यायचा, 2y स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही टर्म मिळणार आहे 4y स्क्वेअर. ही टर्म आपल्याला पाहिजे, त्यासाठी आपण ह्याला कशाने मल्टिप्लाय करणार, 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 4 मिळणार आहे, 2 2 जा 4. आता इथे y स्क्वेअर ऑलरेडी आहे आणि इथे पण y स्क्वेअर आहे, म्हणजे इथे आपल्याला व्हेरिएबल लिहायची आवश्यकता नाही. जर इथे आन्सरमध्ये y स्क्वेअर आहे आणि इथे पण आपल्याला y स्क्वेअर दिलेला आहे तर इथे आपल्याला व्हेरिएबल लिहायची आवश्यकताच नसते. ओके, कारण 2 2 जा 4 आणि हा y स्क्वेअर इथे येऊन जातो, म्हणून इथे काय येणार आहे प्लस 2. बिकॉज हा 2 काय आहे प्लस आहे, म्हणून आपण इथे प्लस राईट केलेला आहे. इथे प्लस राईट करायचा आहे, 2 राईट करायचा आहे, आणि इथे 4y स्क्वेअर आणि मायनस करायची आहे. प्लस मायनस मायनस होते आणि इथे 0 येणार. ओके, आता थर्ड एक्सप्लेनेशन राईट करूया. बघा इथे आपल्याला 2y स्क्वेअर घ्यायचा आहे. आता इथे बघा ह्या एक्सप्लेनेशनमध्ये थर्डवाल्या आपण इथे फर्दर काही डिवाइड करू शकतो का, कारण की इथे 3 आपल्याला दिलेला आहे, तर ह्या 3 ला आपण म्हणजे ह्या 2y स्क्वेअरला मल्टिप्लाय करून आपण 3 आणूच शकत नाही, बिकॉज इथे आपण जर 2 राईट केलेला आहे तर 2 ला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो की आपण इथे 3 घेणार आहे, आणि जर आलंही समजा तर इथे y स्क्वेअर आहे, मग परत आपल्याला मल्टिप्लायमध्ये इथे y स्क्वेअर घ्यावं लागेल, पण आपल्याला इथे टर्म काय दिलेली आहे फक्त 3 दिलेली आहे, म्हणून आपण हे एक्सप्लेनेशन इथे राईट करायचं नाही. ओके, आणि हा 3 आपल्याला इथे रिमाइंडर ॲज इट इज राईट करायचा आहे. मग इथे आपल्याला कोएफिशियंट काय मिळणार आहे y + 2 आणि रिमाइंडर काय मिळणार आहे 3. ओके, आता इथे 6 एक्झाम्पलमध्ये आपण कोएफिशियंट राईट करायचं राहिलेलं होतं. बघा इथे कोएफिशियंट काय येणार आहे 4p - 2 हा कोएफिशियंट घ्यायचा आहे आणि रिमाइंडर इथे 0 येणार आहे. आणि फिफ्थ एक्झाम्पलमध्ये कोएफिशियंट आपल्याला मिळणार आहे 5x - 3, रिमाइंडर इथे 0 राईट करू आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 21x⁴ - 14x² + 7x / 7x³. आता इथे आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये राईट करायचं आहे 7x³ याला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 21x⁴ हे मिळणार आहे. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3 टर्म दिलेल्या आहेत. 1 बाय 1 आपण ही टर्म सॉल्व्ह करणार आहे, म्हणून हे फर्स्ट एक्सप्लेनेशन आहे. यामध्ये आपल्याला 7च्या टेबलमध्ये बघायचं आहे 21 किती नंबरला येतो, तर 7 3 जा 21, म्हणून इथे आपण 3 राईट करायचा. आणि आता आपल्याला पॉवर टर्म बघायची आहे व्हेरिएबलची. आन्सरमध्ये व्हेरिएबलची पॉवर टर्म 4 आहे आणि इथे पॉवर टर्म 3 आहे, तर 3 मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 4 मिळणार, तर 3 मध्ये आपण 1 ॲड केला तर आपल्याला 4 मिळणार आहे, म्हणून आपण इथे x राईट करायचा आहे. x ला पॉवर किती आहे 1. ओके, आता 3x आपल्याला मिळालेला आहे, हा 3x आपण इथे कोएफिशियंटमध्ये राईट करायचा आणि 21x⁴ इथे राईट करून घ्यायचा आहे आणि मायनस काय येणार 0. आता नेक्स्ट टर्म आपल्याला इथे लिहायची आहे -14x². सेकंड एक्सप्लेनेशनमध्ये राईट करायचा आहे. हा 7x³ घ्यायचा, 7x³ मल्टिप्लाय कितीने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 14x² मिळणार आहे. 7 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 14 मिळतो, कारण 7च्या टेबलमध्ये 2 नंबरला 14 येतो. पण आता इथे आपल्याला x² सांगितलेला आहे आणि इथे आपल्याला x³
क्यूब दिलेला आहे, म्हणून इथे आपल्याला जे रिमाइंडर मिळणार आहे ते 14x² मिळणार आहे आणि प्लस 7x मिळणार आहे. बिकॉज 3 पॉवरपेक्षा हे दोन्हीही पॉवर कशा आहेत, स्मॉल पॉवर आहेत, म्हणून आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकणार नाही. म्हणजे आपल्याला हे एक्सप्लेनेशन इथे राईट करायचं नाही. तुम्ही इथं समजण्यासाठी एक्सप्लेनेशन राईट करू शकता, पण आपल्याला हे एक्सप्लेनेशन कोणत्याही कामात पडत नाही, कारण की इथे पॉवर ह्या डिफरंट आलेल्या आहे. ओके, म्हणून इथे कोएफिशियंट काय येणार, इज इक्वल टू कोएफिशियंट इज इक्वल टू 3x आणि रिमाइंडर येणार आहे -14x² प्लस 7x. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 9 नंबर. यामध्ये आपल्याला 4 टर्म्स दिलेले आहे. 1 बाय 1 टर्म्स आपण इथे डिवाइड करत जाऊया. फर्स्ट एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला इथे लिहायचं आहे 2x² मल्टिप्लाय 2x² ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 6x⁵ मिळणार. ओके, बघायचं आहे की हा 2 च्या टेबलमध्ये आपल्याला 6 किती नंबरला मिळतो, 3 नंबरला मिळतो. ओके, नंतर आपल्याला इथे पॉवर टर्म बघायची आहे व्हेरिएबलला. इथे आन्सरमध्ये व्हेरिएबलला पॉवर टर्म 5 आहे, इथे पॉवर टर्म 2 आहे. 2 मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 5 मिळणार, 2 मध्ये आपण 3 ॲड केले तर 5 मिळणार, म्हणून आपण इथे पॉवर क्यूब घेतलेला आहे. ओके, आता आपण हा 3x³ इथे राईट करूया आणि 6x/5 इथे येणार. ओके, यामध्ये मायनस साईन कुठेही नाही, म्हणून आपल्याला साईन रूल अप्लाय करायची आवश्यकता नाही. इथे 6 - 6 0 येणार. आता आपल्याला ही टर्म पूर्ण ॲज इट इज इथे खाली राईट करून घ्यायची आहे. ओके, नेक्स्ट टर्म आहे आता -4x⁴. सेकंड एक्सप्लेनेशन मधील राईट करायचं आहे 2x² इंटू -4x⁴. आता बघायचं आहे की 2x² ला आपण कितीने मल्टिप्लाय केले तर आपल्याला -4x⁴ मिळणार. तर 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला 4 मिळतो आणि इथे x² आहे पॉवर, इथे x4 आहे पॉवर. 2 मध्ये आपण 2 ॲड केला तर आपल्याला इथे 4 मिळणार. ओके, 2 + 2 4, कारण आपण आधी रूल बघितला होता की मल्टिप्लिकेशनमध्ये व्हेरिएबलच्या ज्या पॉवर टर्म असतात त्या आपण ॲडिशन करत असतो. ओके, तर आता आपल्याला नेक्स्ट इथे लक्षात घ्यायचं आहे की साईन, इथे साईन रूल अप्लाय करायचा आहे, बिकॉज इथे 4 ला मायनस साईन आहे. इथे मायनस साईन तेव्हाच येत असतं मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा 2 साईन डिफरंट असतात. प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. आता 2x² ला आपल्याला प्लस साईनच राहू द्यायचा आहे आणि इथे 2x² जो आपण इथे राईट केला होता, या 2x² ला आपण मायनस साईन इथे देऊया, म्हणजे इथे प्लस इथे मायनस, आन्सरला मायनस साईन येईल. ओके, आता -2x² आपल्याला इथे राईट करायचं आहे आणि -4x⁴ इथे राईट करून घेऊ. नेक्स्ट आता इथे आपल्याला मायनस करायची आहे, तर बघा इथे 3 साईन आलेले आहेत. मायनस मायनस प्लस, इथे प्लस होईल आणि प्लस मायनस मायनस करावी लागणार. 4 - 4 0. राहिलेल्या टर्म आपण ॲज इट इज इथे राईट करून घेऊया. नेक्स्ट आता थर्ड एक्सप्लेनेशन आपल्याला राईट करायचं आहे 2x² मल्टिप्लाय 2x² ला मल्टिप्लाय कितीने आपण केले तर आपल्याला 8x³ मिळणार आहे. तर 2 ला आपण कितीने मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे आपल्याला 8 मिळणार, तर 4 ने मल्टिप्लाय करू शकतो. ओके, आता इथे पॉवर टर्म बघायची आहे. इथे x ला पॉवर 3 आहे, इथे आपल्याकडे 2 पॉवर आहे, म्हणजे आपल्याला 2 मध्ये 1 ॲड करावा लागणार, तेव्हा आपल्याला इथे 3 मिळणार आहे, म्हणून आपण इथे 1x राईट करून घ्यायचा आहे. 2 + 1 3 आन्सरमध्ये येणार. आता हा 4x आपल्याला इथे राईट करायचा आहे प्लस 4x, कारण इथे कोणत्याही प्रकारचं मायनस साईन नाही, म्हणून इथे साईन रूल अप्लाय करायचा नाही. आता इथे 8x³ ॲज इट इज आणि मायनस करायची. 8 - 8 0. आता ही जी टर्म राहिलेली आहे रिमेनिंग, हे आपण इथे राईट करून घेऊया. फोर्थ एक्सप्लेनेशनमध्ये राईट करायचा आहे. हा 2x² इथे आपल्याला घ्यायचा आहे. 2x² मल्टिप्लाय आपल्याला 2x² पाहिजे. ओके, आता ह्या 2 ला आपण कितीने मल्टिप्लिकेशन केल्यास आपल्याला 2 मिळणार, तर 1 ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला 2 मिळणार आहे. आणि इथे x² आहे आणि इथे आन्सरमध्ये पण x² आहे, म्हणून इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्हेरिएबल
जी टर्म ॲड करण्याची आवश्यकता आहे का? नाही, कारण इथे एक्स स्क्वेअर ॲज इट इज आलेला आहे. म्हणून हा जो 1 आहे हा 1 प्लस इथे कोइशंटमध्ये लिहायचा +1 आणि 2x आपल्याला इथे राईट करायचा आहे. 2x स्क्वेअर 2 - 2 0. आता या ठिकाणी इथे कोणतीही टर्म इथे रिमेन राहिलेली नाही. पूर्ण आपल्या 4 ही टर्म आपण सॉल्व्ह केलेल्या आहे, डिव्हाइड केलेले आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला कोइशंट राईट करून घ्यायचा आहे. बघा इथे आपल्याला कोइशंट हा मिळालेला आहे 3x³ - 2x² + 4x + 1 आणि रिमाइंडर आपल्याला 0 मिळालेला आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा 10 नंबर. इथे आपल्याला 5m³ राईट करायचा आहे आणि जे पण काही ब्रॅकेटमध्ये 4 टर्म आपल्याला दिलेले आहे त्या 4 टर्म आपण इथे राईट केलेले आहे. आता 1 बाय 1 आपण ही टर्म सॉल्व्ह करत जायचं आहे. इथे फर्स्ट एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे 5m³ मल्टिप्लाय 25m⁴. 5 ला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो की आपल्याला 25 मिळणार. 5 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला 25 मिळणार आहे. आता व्हेरिएबलला पॉवर कोणती राईट करायची आहे? इथे 4 आहे आणि इथे 3 आहे. मग 3 मध्ये आपण 1 ॲड केला तर आपल्याला इथे 4 मिळणार आहे. म्हणून आपण इथे m राईट करणार आहे आणि इथे 1 म्हणजे mच राहू द्यायचा आहे. 1 पॉवर नाही राईट केला तरी चालेल. म्हणून आपण इथे राईट करायचं 5m - 25m⁴. आता इथे आपल्याला मायनस मिळणार 0 आणि इथे जे पण टर्म आपण इथे घेतलेली आहे ती पूर्णची पूर्ण टर्म रिमेनिंग राईट करून घ्यायची आहे. 15m⁴ + 10m + 8. सेकंड एक्सप्लेनेशन बघू. इथे घ्यायचं 5m³ मल्टिप्लाय इज इक्वल टू -15m⁴. आता 5 ने आपण कशाला मल्टिप्लाय करू शकतो की आपल्याला इथे 15 मिळणार आहे. बघायचं आहे की 5च्या टेबलमध्ये 15 किती नंबरला आहे तर 3 नंबरला. म्हणून इथे आपण राईट करू 3. आता इथे आपल्याला पॉवर ही mची पॉवर 3 आहे आणि इथे पण mची पॉवर 3 आहे. इथे आपण 5 3 जा 15 घेतलं तर mची पॉवर ऑलरेडी इथे 3 आलेली आहे. म्हणून इथे आपल्याला कोणताही व्हेरिएबल राईट करायची आवश्यकता नाही. आता इथे साईनकडे जर आपण लक्ष दिलं तर इथे साईन मायनस आहे आन्सरला. तर आपण एक नियम बघितला होता प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. ओके. मग इथे आपण प्लस साईन राहू देऊया 5m³ ला आणि ह्या 3 ला आपण मायनस साईन देऊया म्हणजे प्लस मायनस इथे आन्सरला मायनस साईन येणार. ओके. आता हा जो -3 आपण लिहिला हा -3 इथे कोइशंटमध्ये राईट करायचा आणि -15m⁴ इथे राईट करायचा आहे. आता इथे मायनस करायचे तर मायनस मायनस साईन हे प्लस होतील आणि प्लस मायनस साईन मायनस होऊन याची मायनस होऊन 0 येईल. ओके. आणि रिमेनिंग जे राहिलेले आहे ते आपण इथे राईट करून घेऊया टर्म. नेक्स्ट आता इथे ऑब्झर्वेशन केलं आपण तर इथे आपल्याला m⁴ दिलेला आहे आणि इथे m ला पॉवर 1 आहे. मग आता इथे m ला पॉवर 3 आहे इथे m ला पॉवर 1 आहे तर हे एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह होणार नाही बिकॉज m⁴ ही ग्रेटर आहे m⁴ पेक्षा. म्हणून इथे हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकणार नाही. म्हणून रिमाइंडर आपले हे 10m + 8 हे रिमाइंडर येणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन लिहायचं आहे 5m - 3 आणि रिमाइंडर येणार आहे 10m + 8. ओके. तर मुलांनो आता इथे हा प्रॅक्टिस सेट आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.